शिवसेना आणि भाजपमध्ये रंगलेल्या शीतयुद्धानंतर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण हे आज एकाच मंचावर उपस्थित राहण्याची शक्यता आहे। केडीएमसीच्या सावळाराम क्रीडा संकुलाचं भूमिपूजन आणि सावित्रीबाई नाट्यगृहाचं नूतनीकरण या कार्यक्रमासाठी शिंदे आणि चव्हाण एकत्र येण्याची माहिती मिळते। यावेळी एकनाथ शिंदे यांच्यासह उद्योगमंत्री उदय सामंत सुद्धा उपस्थित राहतील। नगरपालिका आणि नगरपंचायत निवडणुकीदरम्यान फोडाफोडीच्या राजकारणावरून शिवसेना आणि भाजपमध्ये संघर्ष वाढलेला होता आणि त्यानंतर आता दोन्ही पक्षांमध्ये एकमेकांच्या नेते आणि कार्यकर्त्यांना न घेण्याचा निर्णय झालेला आहे आणि त्यामुळे काही प्रमाणात कटुता कमी झाल्याचं बोललं जातंय। अधिक माहितीसाठी आपण जाणार आहोत आमचे प्रतिनिधी ओम देशमुख यांच्याकडे। ओम, निवडणुकीदरम्यान जे शीतयुद्ध होतं ते आपण सगळ्यांनीच पाहिलेलं होतं। रवींद्र चव्हाण यांची प्रतिक्रिया असेल, श्रीकांत शिंदे आणि इव्हन एकनाथ शिंदे यांची प्रतिक्रिया सुद्धा आपण पाहिलेली आहे। मात्र आता सूर बदललेला आहे, काहीशी ती तीव्रता कटुता कमी झाल्याचं कळतंय। श्वेता, खरं तर निवडणुकीपुरतेच हे आरोप प्रत्यारोप होते, त्याला त्यानंतर काहीही अर्थ उरत नाही असंच या सगळ्या राजकीय नाट्यातून आणि दोन्ही पक्षांनी दोन्ही नेत्यांनी अचानक पद्धतीनं काल जी सामंजस्याची भूमिका घेतली त्यातून पुन्हा एकदा स्पष्ट होते। आज निमित्त आहे ते म्हणजे कल्याण डोंबिवलीतल्या 3 महत्त्वाच्या कार्यक्रमाचं। एक तर जे एक नाट्यगृह आहे त्याच्या संदर्भातला हा कार्यक्रम असेल, सावळाराम महाराज क्रीडा संकुलाचं भूमिपूजन आहे, सावित्रीबाई फुले नाट्यगृह नूतनीकरणाचा कार्यक्रम आहे आणि प्रेरणा वॉर मेमोरियल सेंटरचं उद्घाटन, या 3 महत्त्वाच्या कार्यक्रमांसाठी आज कल्याण डोंबिवलीमध्ये एक कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला आहे। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, खासदार श्रीकांत शिंदे आणि भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण, ज्यांच्यामुळे किंवा ज्यांच्या भोवती खरं तर या निवडणुकीच्या काळामध्ये आरोप प्रत्यारोपांच्या फैरी झाडल्या गेल्या, हे 3 नेते आज या निमित्तानं महत्त्वाच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं एकत्र येण्याची शक्यता वर्तवली जाते। अर्थात रवींद्र चव्हाणांकडनं या संदर्भात कुठलाही दुजोरा देण्यात आलेला नसला तरी सुद्धा जर या शक्यतेनुसार हे 2 नेते, महत्त्वाचे नेते या कार्यक्रमाच्या निमित्तानं जर पुन्हा एकत्रित आले तर भाजप शिवसेनेत जी कटुता निर्माण झाली होती ती कमी व्हायला निश्चित स्वरूपात मदत होईल अशी एक अपेक्षा व्यक्त केली जाते। आपण विशेषत्वानं जर पाहायला गेलं तर सिंधुदुर्ग असेल किंवा कल्याण डोंबिवली असेल, यामध्ये जे भाजप विरुद्ध शिवसेनेमध्ये मोठे वाद झाले होते, विशेषत्वानं सिंधुदुर्गात जे पैसे पकडले गेले त्यावरून थेट रवींद्र चव्हाणांवरती निलेश राणेंनी आरोप केले होते। त्यासोबतच कल्याण डोंबिवलीमधले पदाधिकारी फोडण्यावरून सुद्धा एकनाथ शिंदे आणि श्रीकांत शिंदेंकडनं सुद्धा अप्रत्यक्षपणे नाराजी व्यक्त करण्यात आली होती। त्यामुळे या सगळ्या घडामोडींच्या पार्श्वभूमीवर आज जर एकनाथ शिंदे आणि रवींद्र चव्हाण एका मंचावर येण्याची शक्यता आहे। त्यामुळे हे 2 नेते परस्परांसोबत मंच शेअर करतात का, एका स्टेजवर येऊन ते एकमेकांशी चर्चा करतात का आणि या एकत्र येण्याच्या निमित्तानं भाजप शिवसेनेतला जो काही दुरावा आहे किंवा जी काही कटुता आहे किंवा जे काही अंतर पडलं ते दूर व्हायला मदत होते का, हे देखील पाहणं महत्त्वाचं असेल। थोड्याच दिवसांवर महापालिकेच्या सुद्धा निवडणूक आहे, त्यामुळे महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर या 2 पक्षांमधली 2 नेत्यांमधली कटुता वाढते की कमी होते यावर MMR रिजनमधील युतीचं हे भवितव्य अवलंबून असेल। श्वेता, अगदी ओम, जसं आपण सांगितलं या कार्यक्रमाच्या माध्यमातून हे दोन्ही नेते एकाच मंचावर आपल्याला पाहायला मिळतील। झालं गेलं विसरून जा आणि पुन्हा एकदा आता एकत्र नांदा, अशी काही त्यांची देहबोली दिसते का, हे पाहणं सुद्धा महत्त्वाचं ठरणार आहे। तुर्तास धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी।